राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतीचं मोठं नुकसान, तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज। अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वीज पडून साताऱ्यामध्ये 2 जणांचा मृत्यू, तर जालन्यामध्ये एकानं जीव गमावला, घरांचीही पडझड, 62,000 हेक्टरवरच्या पिकांचं अतोनात नुकसान। भोंदू खरात, भक्तांच्या घर आणि कार्यालयामध्ये जाण्यासाठी उकळायचा 5 ते 20 लाख रुपये, अमावस्या पौर्णिमेला खरातला आपल्या घरी नेण्यासाठी भक्तांची रांग। भोंदू अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल, शिर्डीमधील 4 एकर भूखंड खरेदीच्या प्रकरणी खरातसह 5 जणांवरती गुन्हा, कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप, एकूण गुन्ह्यांची संख्या 11 वर। नक्षलवादी चळवळीला अखेरची घरघर, सेंट्रल कमिटीमधल्या आणखी एकाची शरणागती, गेली 36 वर्ष नक्षल चळवळीमध्ये सक्रिय असणाऱ्या चेल्लुरी नारायण राव उर्फ सुरेशची आंध्र प्रदेश पोलिसांच्या समोर शरणागती। वसईमध्ये क्रूरता आणि बदल्याची परिसीमा गाठणारी संतापजनक घटना, खेळत असलेल्या मुलाला आपटलं, 4 वर्षांच्या चिमुकल्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू, वडिलांसोबतच्या भांडणाचा काढला मुलावर राग। अमेरिकेच्या लष्कराचा इराणवरती मोठा हल्ला, 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फहान शहरावरती वर्षाव, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पकडून व्हिडिओ पोस्ट। आयपीएलसाठी मुंबईमध्ये आलेले बीसीसीआयचे ब्रॉडकास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा गूढ मृत्यू, हॉटेल ट्रायडंटमध्ये आढळला मृतदेह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।